नाही, आधीच सांगून ठेवते. कोण वागतोय बॅड गर्ल सारखं? कोण नाही. आणि हे काय? आज मी आल्यावर नो किसी नो पप्पी? मी रागवली आहे माझ्यावर? सगळ्यांवर. अरे बापरे, का बरं रागवलीस तू सगळ्यांवर? सगळे वेट पेपर चिटिंग करतात. बाबांना हवं तेव्हा सगळीकडे जातात आणि मला स्कूलच्या पिकनिकला पण नाही पाठवत आहेत. होय काय? हो, ते स्कूल मध्ये येऊन टीचरशी भांडले. अरे बापरे, मग? म्हणून मी खूप चिडले. मग तू बाबांवर चिडना, माझ्यावर का चिडलीस? कारण तू बाबांचा फ्रेंड आहेस. हो, त्याचा तर मी नुसता फ्रेंड आहे. मी तुझा डार्लिंग आहे की नाही? हो. मग थांब, मी बाबाला ना चांगला दम देतो. वियांक काका, तू बाबांना दम देऊ शकतोस? दम देऊ शकतो? तुला अजून ना माझा राग माहिती नाहीये. टायगर माहिती ना तुला? टायगर, त्याला ना कोणी एकेकाळी ना लायन सारखे असे मोठे केस होते, हे एवढी मोठी आयाळ. पण एकदा त्या टायगरचं आणि माझं भांडण झालं. तो माझ्यावर चिडला, मी पण त्याच्यावर चिडलो. तो गुरकावला, मी सुद्धा गुरकावलो. मग त्यांनी मोठी डरकाळी फोडली. मग माझी तार सटकली. मग मी सुद्धा एक अशी मोठी डरकाळी फोडली. मग त्या भीतीमुळे ना त्याच्या डोक्यावर सगळे केस उडून गेले आणि त्या केसाच्या खालचे ना काळे पट्टे दिसायला लागले. तुला माहितीये, तेव्हापासून टायगर असा दिसायला लागला. असा आहे माझा राग. वियांक काका, मी थर्ड मध्ये. मग डार्लिंग, तू मला शेंडी लावतोस, मला माहितीये. होय काय? तुम्हा आजच्या मुलांचा ना हाच प्रॉब्लेम आहे. तुम्ही ना सायन्स सारख्या फालतू गोष्टींना लवकर शिकता. पण तू टेन्शन नको घेऊस, मी तुझ्या बाबाला बरोबर समजावतो. प्रॉमिस? गॉड प्रॉमिस. थांब, मी पणजीला सांगून येते का तू आलायस म्हणून. डॉली, आता डार्लिंगची नो कट्टी. थांब, तू गप्पा मार, मी येते. काय काढली ना माझी विकेट? चारे, काय ग? विचार करतीस का काय? मला बी असतात माझे विचार. लिपस्टिक कोणची लावायची, केस कसे वळवायचे, नकासनी कोणचा रंग चोपडायचा, हेच विचार नव. तुला ना माझी किंमतच नाही. जरा विश्वास दाखवला असस ना तेव्हा तर शिकून दागदार झाली असती. होय ग माझी बायटी, मला ठाव हाय, माझ्या पोरी एवढी हुशार पोरगी जगात सापडायची नाही बघ. पण 4 वेळेला मेट्रिकला गच्चकलीस म्हणून लोकांनी उगाच बोबाटा केला बघ. कॉलेजला गेली असती ना तर दाखवली असती माझी हुशारी. होय ग माझे कुकुल बाळते. ते जाऊ दे, झालं ते झालं. तू मला सांग, आता तू कसला विचार करीत होतीस? आहे, आर्या शुभ्राबद्दल विचारित होती. शुभ्राबद्दल? वय, तिनं म्हणा हे नाव सत्याच्या तोंडून ऐकलं. आणि म्हणत त्या दिवशी तू बी काहीतरी बोलली तिच्याबद्दल. माझा बी मूर्खपणात झाला बघ. अगं युवी म्हणत होता त्याला बी माहिती शुभ्राबद्दल. ते नेत्रा गौरांच्या तोंडून ऐकलं म्हणत त्यानं. काय? वय, या नेत्राला बोलले की बाय काही नावं घेताना जरा जपून घेत जा. पण आहे आर्या जस जशी मोठी होणार तस तसे तिचे प्रश्न वाढतच जाणार. आता उत्तर देताना आपण कसं पूर्ण करणार ग? आणि
आणि त्यात तिला प्रियाबद्दल माहिती. काय? प्रियाबद्दल काय? नाही म्हणजे प्रियाबद्दल काय सांगायचं हा सवालच आहे ना. नाजूक कळ हाय खरी, पण त्यावर भी एक उपाय हाय बघ. कोणता? सत्याने अनघाचं लगीन. हे कसं काय? हे बघ, आर्याच्या डोसक्यात हे समजे प्रश्न निर्माण होण्याचं मूळ कारण काय? तिची आई तिच्या जवळ नाही. अनघा तिची आई झाल्यानंतर हे समजे प्रश्न तिच्या डोसक्यात येणारच नाहीत. आणि जसजशी ती मोठी व्हायला लागल तस तशा समध्या गोष्टी तिला उमगायला लागतील. म्हणजे आई तिला हे बी कळेल की सत्य तिचा खरा बा नाही म्हणून. आत्तापासून एवढा पुढचा विचार कशापायी करायचा? तिला कळल तेव्हा कळल की माझ्या सत्यानं सख्या बापापेक्षा जास्त माया केली आहे त्या पोरीवर. उद्या तिला कळलं तरी तिचं प्रेम कमी नाही व्हायचं बघ. आई बाकी काही नाही ग, पण सत्याच्या नशिबाची भीती वाटते. अगं ज्या नशिबानं सख्ख टिकू दिलं नाही ते नशीब हे मानलेलं टिकू देईल का ग? काय ग आजी? अरे सत्या, सारुळकरांकडनं पत्रिका आली आहे. त्यांच्या थोरल्याचं लगीन आहे. अरे वा, म्हणजे फायनली राम्या सारोळकर तयार झाला लगीन करा. मग जाणार आहेस की नाही लग्नाला? अरे म्या कुठली जाते लग्ना मुंजीला? शाली असती तर गेली असती. तिनं धरून ठेवलेली आणि जपलेली नाती आहे ती बघ. नाहीतर आपलं गणगोत कुठलं टिकाया आणि वाडाया. शालीला समजा गावाच्या खबरी बघ. म्हणजे कुणाची मुंज हाय, कुणाचं लगीन हाय, कुणाला कितवा महिना आहे समज. मला बाबा नाही जमलं ते. तिला 12 गावच्या खबरी असायच्या. नाही म्हणजे आईचं कौतिक करतीस का तिला टोमना मारतीस? अरे किती बी झालं तरी सासू आहे ना तिची. कौतिक करायचं ते बी टोमने मारूनच. आणि टोमना असा मारायचा की समोरच्याला आपलं कौतिक वाटलं पाहिजे. माझं कौतुक करताय? तुझं तर कौतिक आहेच गामाचे. घे चहा. विहंग आला होता त्याच्यासाठी केला होता. म्हणजे विहंगसाठी केलेल्या चहातून उरलेला चहा तुम्हाला देतेस? दादा अरे जावई आहे तो आपला. बरोबर आहे. इथं जावयाला चहा मिळतो, आम्ही जावई होऊन शिव्या खाल्ल्या फक्त लोकांच्या. मग सारुळकरांकडे लग्नाला कुणी जायचं? नाही म्हणजे कुणीतरी जायला पाहिजेच ना. आत्याला जाऊ दे मग. ती तर एका पायावर जाईल. नटण्या मुरडण्याचा चानस ती कशाला घालवल? हो ना. आणि तसंही त्यांना आता हा चान्स मिळणार कसा? आपल्याकडे तर काहीच स्कोप नाही ना. स्कोप का नाही? मी तर म्हणतो आत्याचं लग्न लावून टाकूया. हे बघ, इथं बोललास ठीक झालं. असला फाजीलपणा तिच्या समोर करू नगस. फाजीलपणा काय त्यात? सांग ना, फाजीलपणा काय?
मी आता म्हणतो आत्याचं आत्ता बी लागू शकतं लग्न. अरे आपल्याकडे ना फार कोत्या नजरेनं बघितलं जातं या सगळ्या गोष्टींकडे. मला एक सांगायचे, लगीन करायचं कशासाठी? सोबत मिळावी म्हणून. मग 40शीत आणि 50शीत आलेल्या लोकांना गरज नसते का सोबतीची? माझं तर म्हणणं त्यांना जास्त गरज असते. आम्ही लंडनला असताना आमच्या एका प्रोफेसरनं वयाच्या 63व्या वर्षी लगीन केलं. बायको 50शीतली होती. दोघांची नातवंड बी आली होती लग्नाला. त्या दोघांच्या आयुष्याची संध्याकाळ किती सुखात गेली असेल. मी तर म्हणतो आत्या तयार असेल ना तर मी आज बी तिचं लगीन लावायला तयार आहे. दे ना. सावं झालंय जाळ्यात, लवकर घाला घाम. काय काय काय? अरे माझ्या सोन्या राजा, तू आता जी अक्कल पाजळलीस नव ती तुला बी लागू पडती. तुम्हाला काय म्हणायचं ते आलंय लक्षात माझ्या. येतो बाय. कुठे चालला तू? कुठे चालला? माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. लगीन कवा करणार आहेस? मला लगीन करायचं नाही. का? म्हणजे तुला कंपॅनियनशिपची गरज नाहीये? मला काय गरज आहे? माझ्यासाठी तुम्ही सगळे आहात ना. दादा, माझा संसार आहे स्वतःचा. गौरंग दादांनी नेत्राला त्यांचा. आणि जर आता आत्यांचं लग्न लावून देणार अशी तर त्याही जाते. मग आणि म्या अमृत प्यालेली नाही. माझी बी फार फार तर 10च वर्ष. अजय, आर्या, आर्या आहे माझ्यासाठी. आर्या आहे. पण अजून 15-16 वर्षांनी तिचं बी लगीन होईल. तेव्हा तू 50शीला आलेला असशील, एकलाच उरशील. हे बघ अजय, तवाच म्या जाऊ दे, निघतो. तुला असं जाता यायचं नाही. मग मंजिरी कुठं आहे ते शोधून काढा. माझ्या मनातल्या समध्या प्रश्नांची उत्तरं मिळू देत, मग लाव माझं लगीन. आई, आज आमच्या हिस्ट्रीच्या मिस ऍबसेंट होत्या ना, तर मग आम्हाला आज फ्री पिरियड होता आणि मग सगळे मस्ती करत होते. आणि मग तर रुद्र आणि सौमित्र तर मारामारी करत होते. अरे बापरे. मग तर रुद्राने बेंचवर डोकं आपटलं. अरे बापरे. मग? आणि मग तो आमचा मॉनिटर आहे ना विशाल, तो तर खूप घाबरला होता. मग म्हणून मी सरळ उठले आणि आयुष्य रुलर घेऊन टीचरच्या डेस्कवर जोरात आपटली. म्हणाले की इफ यू डोंट स्टॉप आय विल टेक यू टू द प्रिन्सिपल. मग? आणि मग ते दोघं गपचूप त्यांच्या प्लेसवर जाऊन बसले. अरे काय सांगते. वा 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 वा. आय एम सो प्राउड ऑफ यू. नंतर नंदी टीचर म्हणाल्या यू आर बॉर्न टू लीड. म्हणजे काय आजोबा? म्हणजे सगळं तुझं ऐकणार. आणि का नाही ऐकणार? तुझ्या रक्तातच आहे ते. म्हणजे माझ्या बाबांचं पण सगळं ऐकायचे. अगं तुझ्या आईचं सगळं ऐकतात की नाही? हा? मग तू पाहिलंस ना तुझ्या कामाच्या ठिकाणी तिचा कसा दरार असतो ते. पानसे काका तर जामच टरकतात आईला. हा. आणि घरी आपण टरकतो तिला. बाबा काय उगाच तिला काही शिकवू नका तुम्ही. काय काय. लॉंग लिव्ह प्रिन्सेस शुभ्रा. येस स्वप्नील काका. हळू, अशाने पडशील एखाद दिवशी. पडले तर स्वप्नील काका कॅच करेल. येस. स्वप्नील काका त्याच्या प्रिन्सेसला पडू कसा देईल? स्वप्नील काका, माझ्यासाठी गंमत काय आणलीस? शुभ्रा,
मी किती वेळा सांगितलंय बाळा, लोकांकडे असं काहीच मागायचं नाही म्हणून. स्वप्नील काका लोक थोडी आहे, तो तर स्वप्नील काका आहे. तू शुभ्रा, या जगात तुलाच काय ती माझी किंमत कळली. स्वप्नील, आता तू उगाच तिला हँडल देऊ नकोस हा. काय वाडेकर, या वेलकम. काय आमचा मित्र काय म्हणतो अशोक? मजेत. आता नागपूरवरूनच येतोय. ये संत्रा बर्फी. संत्रा बर्फी, पण त्याआधी चला डायनिंग टेबलवर बसून खाऊया. आणि उरली तर आई आणि आजोबांना. हा उरली तर हा चला. बघितलं ना बाबा, केवढी ढमाली झालीये ती. आणि स्वप्नील आला ना की जास्त चेव चढतो आम्हाला. तो आमचे वेगवेगळे लाड पुरवतो ना, मग काय एकदम वेगळीच होऊन जाते ती. आणि तरी सुद्धा तू त्याचा विचार करत नाही अजून. मला वाटलंच की हे वाक्य अजून कसं आलं नाही ते. अंजली, मी मस्करी करत नाहीये. मग मी पण मस्करी करत नाहीये बाबा. इतका चांगला मुलगा आहे ना, शुभ्रा जाणं त्याचं इतकं छान जमतं ना, म्हणजे तुला त्याचं सुद्धा टेन्शन नाही. सध्या तरी मला उद्याच्या डेडलाईनचं टेन्शन. म्हणून विषय अर्धवट सोडून जाऊ नकोस. बाबा, हा विषय केव्हाच बंद झालाय, केव्हाच. चल मम्मकर, मग तुला मम्मा शॉपिंगला घेऊन जाणार. मला नको मम्मा, मला नूडल्स पाहिजे. संध्याकाळी करू नूडल्स. युवी, असं का फेकतोय जेवण? ए बेडी मम्मा, माझी मम्मा अशी रडत नाही, माझी मम्मा अशी थप्पाक पण मारते. युवी नको ना मारूस. काय चाललंय? आत्या, हा बघ ना मला मारतोय. मी नाही मारलं. लायर लायर पॅन्ट ऑन फायर. अरे करते चोऱ्या. आत्या, युवी, तू का मारलंस तिला? मामा आहे ना ती तुझी, मग मामाशी असं वागतात? नाही, पण मी मम्मा सारखं कुठे करते. माझी मम्मा तर सोलून काढून म्हणते. अरे वा रे वा, मामा काय लाड करत नाही तुझे? कधी कधी करते. मग चला पटकन तिला सॉरी बोलून टाका बरं. सॉरी बोलले तर खायला देशील? अरे मी तुमच्यासाठी नूडल्स करून ठेवलेत बाहेर. चला रे खाऊया. चला पळा पळा पळा. बापरे, काय चाललंय यांचा धिंगाणा? भातुकली खेळत होते आर्या मामा आणि युवराज तिचा द्वाड मुलगा. ते आलंच. दोघांसाठी आई या गोष्टीच्या कॉन्सेप्ट वेगळ्या आहेत. युवीसाठी आई म्हणजे सतत ओरडणारी, मारणारी, आणि आर्यासाठी तिच्यासाठी आई ही कॉन्सेप्टच नाहीये कदाचित. आता जोपर्यंत कोणी मनावर घेत नाही तोपर्यंत आई काय असते हे कसं कळेल तिला? काय नाही, म्हणजे मला म्हणायचं होतं की आई काय असते, कशी असते हे तिला कसं कळेल ना. म्हणजे दादा जोपर्यंत दुसऱ्या लग्नाचा निर्णय घेत नाही. मंजुषा, आजी बोलल्यात तुझ्याशी म्हणून? हो. अनाघाताई, काय ठरवलंय तुम्ही? विचार केलाच नाहीये मी, करता येत नाहीये मला. का? एवढं काय अवघड आहे त्यात? अगं, मी सत्यजित आणि माझ्या नात्याकडे या पॉइंट ऑफ व्ह्यूनी पाहिलंच नाहीये कधी. आय एम सॉरी, हे खूप घिसपिटं वाटेल कदाचित, पण हेच खरं आहे.
पॉइंट ऑफ व्ह्यू बदल तू. नाही, तितकं सोपं नाही आहे ते. अगं, जेव्हा मी आणि सत्यजित पहिल्यांदा भेटलो ना, तेव्हा मीच कम्प्लिटली कावरीबावरी होते. सर्व्हायव्हलचा प्रश्न होता ना, त्यामुळे इतर कशाचा विचार करायलाच वेळ नव्हता मला. मग मंजिरी भेटली, त्यांचा त्यावेळेचा सुखी संसार बघितला आणि झटक्यात सत्यजितच्या नात्याला, सत्यजितला एक लेबल लावून टाकलं मी, चांगला मित्र. आपण जाणते अजाणतेपणी असं स्लॉटिंग करत असतोच ना. हो ना. आणि मग त्या नात्याच्या मर्यादे पलीकडे आपण त्या नात्याचा विचार करत नाही. मग आम्ही मित्र म्हणून जास्त जवळ आलो. मला कळलं हे की मंजिरी आमच्या नात्याबद्दल तितकीशी कम्फर्टेबल नाहीये. मग त्यानंतरच्या सगळ्या घटना, सगळी स्थित्यंतर, त्याच्यामध्ये एकच गोष्ट कायम राहिली, ती म्हणजे माझ्या आणि सत्यजितच्या नात्यावर लागलेलं मैत्रीचं लेबल, म्हणजे आमची मैत्री. मी तुमची मदत करू शकत नाही. तुम्हाला पण एक मुलगी आहे ना, ती सुद्धा तुमच्या बायको बरोबर. गेट आउट. मी सुद्धा कुणाची तरी मुलगी आहे सत्यजित. होईल, जाणीव होईल कधीतरी.